नमस्कार मित्रांनो, काल आपण घेतलेल्या यूट्यूब चॅनलवरील एका मतप्रवाहामध्ये समोरील बाबी लक्षात आलेल्या आहेत। यूट्यूब चॅनलमुळे आपल्या खालीलपैकी काय काय कळालं किंवा कळणं गरजेचं आहे। आपल्या प्रस्तावित मार्गिकेच्या नावासह सविस्तर उत्तर द्या। कमेंटमध्ये आपली प्रस्तावित मार्गिका कोणती असं आपण त्यावेळेस विचारणा केलेली होती, पण लोकांनी फक्त बटन दाबायचं सोपं आहे म्हणून 82% मतदान प्रस्तावित भविष्यातील नवीन चौफुले, 6% प्रस्तावित भावी नवीन वेबसाईट ॲम्युनिटी, 6% भावी इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप आणि 6% नवीन 2 व्हीलर पॉलिसी सर्व्हिस रोड, किंवा आता याच्यात आणखीन एक सांगाल नवीन पॉलिसीमध्ये की बाबा सर्वांना अपघाती विमा। तर असं एक 4 मुद्द्यांवरती आपण पुढं जाऊयात। तर आज आपण आता आणखीन 24 तासासाठी तुम्हाला मुभा देतोय। ह्याच्यामध्ये ज्यांचे कमेंट्स आगाऊ येतील त्यांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात होईल। प्रस्तावित भविष्यातील नवीन चौफुले म्हणजे हे नवसंजीवनी देणारे ऊर्जेचे केंद्र असतील। उदाहरणासह स्पष्टीकरण देण्यात येईल। तर कसं असेल काय असेल तर उदाहरणाला आता सुरुवात करतो मी, जे विद्यमान आहे। तर आता आपल्याला जावं लागेल मॅप्सवरती। तर भारतातला सगळ्यात पहिला जो एक्सप्रेसवे आहे तो आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवे। आता आपण पुण्यापासून वायव्येकडे कात्रज देहू रोडच्या जस्ट देहू भागातील जुन्या त्यावेळेचा कात्रज देहू रोड हायवे म्हणजे पुण्याचा बाह्य मार्ग, जो की दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तरेकडे दक्षिणेकडं आहे, तो उदाहरणासाठी पाहणार आहोत। तर आजचा आपला विषय आहे इंटरचेंजेस। आता तुम्ही म्हणताल की हे इंटरचेंज कसं? तर समजा हा बाह्य मार्ग जो होता तो त्यावेळेस इथं पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा दुवा होता। तर आजचा विशेष काय आहे? तर आज इथं त्या काळी काय होतं आणि आज काय आहे? तर आज तिथं पाहिलं तर हे प्रति शिर्डी साई मंदिर किती लांब आहे इथून? तर इथं रावेत किवळे भागात हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे देहू रोडला जोडला गेलेला आहे। तर सगळ्यात पहिलं आपण पाहत आहोत इथून भारतपार
5 ते 10 किलोमीटर जास्तीत जास्त अंतरावरती एक पर्यटन क्षेत्र विकसित झालेलं आहे. एक तुम्हाला तुमच्या शक्यता ओळखायच्यात, मग कुठं काय कसं एक आपण त्या बाबतीत एक संकल्पित उहापोह करणार आहोत. चला, सगळ्यात पहिलं प्रति शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूयात. आता हा झाला पश्चिमी वायव्य भाग. मग त्याच्यानंतर काय आहे तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल, कुठं गेलं, स्टेडियम. वरतूनच दिसतं, असं कसं काय व्हायला लागलं. इथं हे शिर्डीचं प्रति शिर्डी सोमाटणे फाट्याच्या अगोदर गहुंजेच्या तिथं समोर हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं पूर्वीचं सहारा श्रींच्या नावे ओळखलं जाणारं एक क्रीडा संकुल. म्हणजे काय काय झालं, तुमचं श्रद्धा किंवा भक्तीचं म्हणजे धार्मिक पर्यटन. त्याच्यानंतर हा दुसरा आहे क्रीडा संकुलाचा भाग, म्हणजे शक्ती, शारीरिक शक्ती, आणि भक्ती म्हणजे मानसिक शक्ती. या दोन गोष्टीचं इथं जवळपास प्रतीक आहे. मग त्यानंतर काय पाहू शकतो आपण इथं तर सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, म्हणजे रोटी, कपडा, मकान, बिजली, पाणी, सडक नंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सत्य माहिती अशा मूलभूत 10 घटकांपैकी शिक्षण म्हणजे एक सर्वांगीण विकासास गरजेची असलेली मूलभूत घटकांपैकी एक, जे की माणसाच्या व्यक्तिमत्व विकासात किंवा मेंदूच्या साचेबद्ध विकासामध्ये आमूलाग्र बदल ठरवणारी एक पायाभूत सुविधा. मग अशिक्षित लोक सुशिक्षितांपेक्षा जास्त चांगले समाजहितासाठी देखील वागलेले आपण पाहिलेले आहेत. पण शिक्षण आज जर सर्वसमावेशक घटकांचा विचार केला तर बहुमताने गरजेचं आहे, म्हणून विशेष उहापोह. आता इथं दुसरं आहे एक लोढा बेलमोंट, म्हणजे काय आहे की जागतिक दर्जाच्या असलेलं आधुनिक शहर, जिथं की काय गोल्फ क्लब आहे, म्हणजे काय नाही आहे तिथं नदी किनारी, असं एक आधुनिक शहर. आपण भविष्यातील क्षमतांवरती विचार करतोय, त्यासाठी आज पुण्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या पुणे एंडचं आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण येऊ, आता तुम्ही म्हणताल की हे विसरलं ते विसरलं. आता इथं हे MDS बँकेट लॉन, आता हे गुगलला सेव्ह केलेलं आहे म्हणून मी दाखवते तुम्हाला. म्हणजे की जे काय आपले सामाजिक समारंभ पार पडतात, मग आता तुम्ही म्हणणार की हे काय इंटरचेंजला काय काय सुखसुविधा, तर त्या इंटरचेंजच्या 5 किलोमीटरमधली 15 ते 30 गावे असतील, किंवा 10-15 किलोमीटरमधली 20-30-50 किलोमीटरमधली 200-300 गावे त्या इंटरचेंजवरती आधारभूत असतात. त्यामुळं असे सामाजिक समारंभ कार्यक्रम पार पाडण्यासाठी देखील अशा गोष्टींची गरज असणार आहे. आता मागा एक पाहिला आपण, आणि आता हा एक दुसरा समीर बँकेट अँड लॉन्स. आता
म्हणताल तुम्ही पुण्यात आहेत. मी पुण्यात असायचा किंवा नसायचा विषय नाही. आता ही एक गमतीशीर लहान मुलांच्या आनंदाच्या हिशोब